घेतं. खरंय. मला असं कळलं की जसं तुम्ही आपल्या घराबद्दल सांगितलं, आपल्या कुटुंबाबद्दल सांगितलं आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तुम्ही इतकं सगळं निर्माण केलंत. आज इतके कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत आणि चंद्रपुरात तर आम्ही पाहिलंच की असं वाटत होतं की आता जातंय की काय, म्हणजे भाजपच्या हातातून सत्ता जाते की काय. मात्र ती खेचून आणली गेली आणि तिथं भाजपचा महापौर बसवला गेला आणि खरंच हे आव्हानात्मक होतं. हे सगळं करत असताना चंद्रपुरातली जनता सुद्धा उपाशी राहू नये म्हणून तुम्ही एक आगळा वेगळा प्रकल्प हातात घेतलेला आहे. तर आम्हाला साऊथ मधलं माहिती होतं की अम्माचा टिफिन असतो, तर इकडेही चालू केलात तुम्ही. हे अम्मा का टिफिन माझ्या आईला, स्वर्गीय आईला, आता त्या नाहीत, अम्मा म्हणायची. बरं. हा, आणि ती आमदार मी पहिल्यांदा झाल्यानंतर मला एक दिवस ती हात पकडून घेऊन बसली. किशोर म्हणे मला तुला काही मागायचं आहे. मला वाटलं की तिचा जन्म कष्टात गेलेला आहे, सराफाच्या दुकानाच्या समोर टोपल्या विकायला बसते, ती म्हणेल की मला काही चपलाकड्डी घेऊन दे, दागिने घेऊन दे, पाटल्या घेऊन दे, बांगड्या घेऊन दे असं म्हणेल. पण बाकी काहीच म्हटलं किंवा कुठे फिरायला मला जायचं ते म्हणेल. मग ती म्हणाली की अशी व्यवस्था चंद्रपूरमध्ये तू निर्माण कर की चंद्रपूरचा कोणताही माणूस उपाशी राहता कामा नये. मी म्हणालो अम्मा हे काय तू गंमत करताय का. पहिले आम्ही कथा ऐकायचो की एक राजा दवंडी पिटवायचा, कोणी उपाशी असेल तर घरी राजवाड्यावरून जेवण करून जायचं. हे सोपं नाही आहे. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोना संपत आला होता. एक दाम्पत्य, मी एका वार्डामध्ये गेलो असताना माझ्यासमोर आलं, जोरग्यावर कोण आहे. तर मी म्हणाल मीच आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही 3 दिवसापासून उपाशी आहोत, वृद्ध झालो आहोत, आम्हाला कोणी नाही, आमच्या काही व्यवस्था होत असेल तर बघा. आणि त्यावेळेस माझ्या आईची, कारण की तिला समाजाची जाण होती, दुःख वेदना समाजाच्या काय तिला कळत होत्या. आणि मग तेव्हा 10 लोकांपासून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आज शेकडो लोकांच्या घरी 365 दिवस आम्ही हा टिफिन पाठवतो. हा टिफिनच पाठवत नाही तर त्याची एक प्रकारची काळजी घेतो, त्याच्या हेल्थची. त्यांचं आम्ही आरोग्य तपासतो, त्याला लागणारे कपडे, त्यांना लागणाऱ्या जुजबी वस्तू, चप्पल, छत्री, बाकी चष्मा या देऊन, आणि त्याचा अंतविधी त्यांच्या धर्माच्या नुसार करतो. हा कदाचित भारतातला एकमेव असा उपक्रम असेल जो ज्यांच्याच घरी झोपडीमध्ये राहून त्याची काळजी घेतो. वृद्धाश्रमामध्ये काय आपण आणतो त्याला ते कैदेसारखं वाटते. हा त्याच्या घर असेल, झोपडी असेल, ज्याचं कोणी नाही त्या ठिकाणी काळजी घेणारा हा उपक्रम आहे आणि त्याचा मला आनंद आहे. क्या बात आहे. आणि असं आता साधारण किती म्हणजे असे टिफिन्स आपण पोहोचवतो? दर महिन्याला वाढत असतात. हे आमच्याकडे काही नावं येतात, त्याचं सॉर्टिंग करतो आम्ही. कारण की एखाद्याच्याकडे टिफिन रस्त्यावर वाटणं सोपं आहे, एखाद्या केंद्रामध्ये नेऊन देणं सोपं आहे. पण हे 365 दिवस त्याच्या घरी काही दिव्यांग आहेत, मतिमंद आहेत, वृद्ध आहेत, अशा लोकांच्या घरी 365 दिवस टिफिन पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. आणि ही आता संख्या जवळपास 300च्या वर टिफिन्स आता रोज जातात आहे. आणि ते महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरीच बनते, ते कुठे बाहेर बनत नाही, कुठे ऑर्डर देत नाही, माझ्या घरी बनतं आणि त्याच्यातलं अन्न आम्ही ग्रहण करतो. मला असं वाटतं की दीक्षाभूमी ही तसं बघायला गेलं तर विदर्भामध्ये 2 ठिकाणी